सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु। आज आपण शेंदूरधना माहुरे या तिवसाजवळील एका गावामध्ये आलेलो आहोत। इथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं सामुदायिक ध्यान प्रार्थना मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्येच राष्ट्रसंतांचे ज्येष्ठ गुरुबंधू समर्थ लहानोजी बाबा यांची सुद्धा एक सुंदर आकर्षक अशी मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि इथे राष्ट्रसंतांचे ध्यान प्रार्थना वगैरे होत असते। आपल्यासोबत एक लहानू सेवक आहेत अशोकरावजी माहुरे आणि सोबतच विठ्ठल रखुमाईची सुद्धा इथे मूर्ती या मंदिरामध्ये विराजमान आहे। तर आज आपल्याला त्यांच्याकडून लहानोजी बाबांचे अनुभव जाणून घ्यायचे। दादा जय गुरु। जय गुरु। जय लहानोजी। जय लहानोजी महाराज। सर्वात आधी तुम्ही मला एक सांगा की तुम्हाला श्री संत लहानोजी बाबांचा भक्ती मार्ग कसा गवसला? मी बरेच लहानपणापासून माझ्या कुटुंबातले सर्व कुटुंबीय, माझे बाबा, माझी आई, बैलबंडीने आम्ही महिन्या 15 दिवसाच्या आड असे बंडीनं जात होतो। तेव्हा माझा जन्म 65 सालचा आहे आणि मी एक छोटं असताना 70-71 मध्ये मी असं बाबापाशी उभं राहिलो होतो ठुमकून। बाबा म्हणे पाया लागणारे म्हणे मला तो शब्द तिथं ओम काढला आहे खिडकीपाशी सूर्याच्या नमस्कारा तिथं गेलो का मला एकदम आठवण होतात आणि मी तिथं बाबाला नतमस्तक होत असतो आणि माझं वर्षातून 2-4 टाकरखेडला राहणं जाणं सुरू राहते। आणि आमच्या घरी आमचे मोठे बाबा गोविंदरावजी माहुरे गुरुजी यांना एक अनुमती घडली आणि त्यांनी स्वतः आपल्या फंडामधून स्वतः मंदिर तयार केलं आणि तिथ्यामध्ये राष्ट्रसंत विठ्ठल रखुमाई आणि लहानोजी महाराजाची छोटी मूर्ती होती तुमच्या गावामध्ये? माझ्या गावामध्ये हो, बाबांनी तयार केली। मग आम्ही रोज प्रार्थना आळकुजी बाबाची पण मूर्ती आहे छोटीवाली हो, तर मग आम्ही रोज प्रार्थना करायचो। आणि एक दिवस असा घडला सर, मी रक्षाबंधनचा दिवस होता, लहानोजी महाराजांची छोटी मूर्ती होती तिथं आणि त्या मूर्ती मी असं लीलामृत ग्रंथ वाचून राहिलो होतो। तर त्या दिवशी मला एक अद्भुत शक्ती घडली। बाबा काय म्हणतात मला मोठं करणारे म्हणते। तर मग मी आज बस 10-12 बाया आहे माझी कंपनी, सगळेजण बसलो होतो आम्ही आहे, डॉक्टर साहेब होते। मी तेव्हाच असा निर्णय घेतला काला झाल्याबरोबर, मला म्हटलं बाबा असा चमत्कार घडला का बाबा बाबाजी म्हणते का मला मोठं करणार आहे। त्याच दिवशी मी निर्णय घेऊन ही लहानोजी महाराजाची मोठी मूर्ती तयार केली। आता जे हल्ली बसवली आहे, पहिले छोटीवाली होती आमच्या बाबाजीच्या काळात। हे 3 वर्ष झाले आज साक्षात्कार घडला, मला मोठी करणार आहे म्हणे असं बाबाजीनं मला असा दृष्टांत दिला। त्या दिवशी माझी परिस्थिती पण नसताना मी परमेश्वरानं बुढ्यानं असा न भूतो न भविष्य असं करून घेतलं माझ्याकडून। आणि कुठून बोलवली? हे आम्ही जयपूरहून बोलावले। जयपूरहून हो। तर माझ्या घरापाशी सर एक छोटीशी इथं गाडी पलटत नाही, तिथं एवढी मोठी गाडी आली, मी जरा आश्चर्यचकित झालो। माझी मुलगी मी तिवसाला गेलो पोलीस स्टेशनपाशी, त्या मूर्त्या उतरवणार होता तो गाडीवाले, ते म्हणाले बाबा आम्ही इथं मूर्ती उतरवतो। मग मी त्यांना थोडीशी विनंती केली, सर म्हटलं आम्ही दोघंच पोरगा आणि मी आलो आहे इथे, आमच्याकडे म्हटलं बाबा गाडी नाही आहे आणि एवढी मोठी वजनी मूर्ती आम्हाला उचलन कशी, टाकू कशी आम्ही गाडीत? तर मग ते काय म्हणते चला म्हणते। म्हटलं लहानोजी बाबाची सेवा आहे, तुम्ही म्हटलं माझ्या घरापर्यंत चला। एवढी मोठी गाडी आली का इथं गाडी पलटायला जागा नसताना मोठीजात गाडी पलटून चालली गेली एक बाबाजीचा चमत्कार लहानशा गलीतून। आणि त्यांनी चांगला मोठा चमत्कार झाला जो आम्हाला एक असं म्हटलं का एवढी मोठी गाडी कशी पलटली। जयपूरहून इथं आली डायरेक्ट गाडी। रुपयाची मूर्ती झाली ती 41,000 रुपयाची झाली सर। 41,000 हां, छान मूर्ती छान बनवली। अशी तुमच्यासारखी आमची संकल्पना झाली, म्हटलं आम्ही आता मूर्त कोणाकडे बोलावं कशी बोलावं। तर मग एक भागवतकार भेटले नांदगाव खंडेश्वरमध्ये, त्या भागवतकारांनी आम्हाला सजेशन दिलं। म्हटलं तुम्ही या कार्यक्रमाला, ते म्हणे आम्ही कार्यक्रमाला नाही येऊ शकत, पण दैवयोग असा
की जे ब्राह्मण सांगितले बसवाले ते ब्राह्मण नाही आले. मग गजानन महाराज निंभोरकर म्हणून आहे बरं अकोल्यामधले, बरं त्या महाराजांनी कळस पण बसवला असं स्वतःच, आम्हाला पैसे न घेता. तुम्ही पैसे द्या आणि दिवशी देजा म्हणे. पहिले मंदिराला कळस बसवा, मूर्ती स्थापना केली त्याईनं, 4-5 ब्राह्मण आणले आणि आपली पूजा अर्चा करून त्यांनी येथो संगत 26 जानेवारीचा दिवस होता, मूर्ती बसवायचा दिवस म्हणजे. असं हं. तर अशा पद्धतीची प्राणप्रतिष्ठा त्या बाबाजीने करून घेतली माझ्याकडून. आणि आमचे बाबाजीचे आम्हाला लहानपणचे दृष्टांत सांगायचे बाबाजी. सांगा ना सांगा. आमच्या घरी विहीर होती, आमच्या शेतामध्ये एक विहीर होती. बरं तर विहिरीमध्ये उद्घाटनासाठी बाबा टाकर खेळला गेले. का बाबा लहानूजी बाबाला म्हणाले का बाबा तुम्ही आता आमच्या तिथं कार्यक्रमाला चला. तर बाबा म्हणते कायले गोल गोल हिंडून राहिला तू मायापाशी, तुझ्या गावापाशीच आहे, मी त्याला देतो. तर मग तिथून बाबा अच्युत महाराजच्या तिथं पाठवलं. म्हणते अच्युत महाराजकडे जाय बाबा तू, तिथं तुझ्या गावापासून. त्यांना महाराजांनी मग अच्युत महाराजांना घेऊन आमच्या शेतामध्ये मोठा कार्यक्रम केला. बाबाजींनी की प्रवचन केलं आणि दुसऱ्या दिवशी जेवणाची पंगत देऊन मोठ्या महाराजाच्या हात विहीर आहे तिथं आमच्या शेतामध्ये. बाबाजीनं दिलेलं मूर्त होतं लहानूजी बाबानं. बाबा रोज जायचे तिथं, म्हणजे सोमवारच्या असा एक अच्युत बाबाचा आमच्या तिथे एक हां म्हणजे लहानूजी बाबांना काम सोपवलं ते सोपवलं, अच्युत महाराजकडे सोपवलं. अच्युत महाराज सुद्धा लहानूजी बाबांचे शिष्य होते. हो. आणि आमचे बाबा मरता खेपी समजा असे म्हातारे झाले इथं जागेवर होते. बाबाच्या अस्थीसुद्धा आमच्या बाबासाठी आम्ही आमच्या बाबांना सडकीवर नेलं पूजा अर्चा करा. अच्युत महाराजांच्या अस्थीचं सुद्धा दर्शन केलं. असं हो, इथं थांबवली होती त्याची मूर्त आपल्या बस स्टँडवर. आमचे बाबा घरी होते, मग त्यांनी बाबा रोज जायचे, म्हणजे मंगळवारी जायचे अच्युत महाराजच्या तिथं शेंदुरा बाजारला. इथून तुमच्या गावावरून जवळ आहे 5-6 किलोमीटर. तर दादा तुम्ही जे काही थोडक्यात का होईना जे समर्थ लहानूजी बाबांविषयी तुमच्या घरचे जे पूर्वज लोक आहेत, जुने लोक आहेत, यांच्यापासूनच तुम्हाला व्यासंग लागले आणि तुम्ही लहानपणीचा सुद्धा तुमचा प्रसंग सांगितला बाबा, पाया लागायला लावलं बाबाजीने. तर जे काही अनुभव प्रसंग सांगितले आणि या ग्रंथाच्या बाबतीत सुद्धा जो पहिल्यांदा आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांनी जो पहिल्यांदा ग्रंथ काढला, त्या ग्रंथाकरता सुद्धा तुमच्या मोठे वडिलांना जे गोविंदराव महिपतराव माहुरे त्यांनी सुद्धा त्या काळामध्ये सहयोग दिला आहे त्या ग्रंथ रचनेकरता, छापण्याकरता. तर ही जी काही संपूर्ण माहिती सांगितली करता मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु, जय गुरु, जय लहानू, जय लहानू समर्थ लहानूजी महाराज की जय.